नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा ॲपच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल राज्यसेवेचा आज झालेला पेपर आहे. तर त्या अनुषंगाने आपण आज याचं इतिहास विषयाचं विश्लेषण देत आहोत. कारण की थोड्या वेळानं आता आणखी सीसॅटचा पेपर राहणार आहे ना, त्याच्यामुळं बाकी आपण विषयाचं विश्लेषण आपण पेपर झाल्यानंतर पाहूच. ओके. तर तूर्तास मी तुम्हाला काय करतो, इतिहासचे तेवढे मॅक्झिमम जेवढे बरोबर म्हणजे सांगता येईल 99% 100% ते आपण उत्तर सांगण्याचा प्रयत्न करू. ओके. हे काय आपण आन्सर की सांगत नाहीत, पण उत्तर सांगतो की कोणतं बरोबर येऊ शकतं. ओके. तर प्रश्न पहिला आहे, इसवी सन 1907 मध्ये अ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली. हा आपला विजय आहे असे कोणी विधान केले? तर मी तुम्हाला तुमचा वेळ न घेता डायरेक्टली तुम्हाला हे सांगून देतो की लॉर्ड मिंटो असं याचं आन्सर आहे. ओके. 4 नंबर याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू. चुकीच्या जोड्या ओळखा. ओके. अब्दुल समद हे प्रसिद्ध चित्रकार आहेत. तख्ते ताऊत, मयूर सिंहासन ही पण जोडी बरोबर आहे एकदम. हे बघा, बहामनी शासक राजपुत्र आझमशहा हे नाही आहेत. ही जोडी चुकीची आहे. त्याच्यामुळे आपल्याला याचं उत्तर येईल की फक्त सी. 1 नंबर याचा उत्तर असेल. ओके. चुकीची जोडी ओळखा म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळा प्रश्न वाचणं पण महत्वाचं असतं बरं का. येस. आणि जिथं आपल्याला कन्फर्म माहिती आहे सी फक्त एक चुकीची आहे, आपण ऑप्शन मध्ये चेक करायची लगेच. बेबी मकबरा हे ऑप्शन बरोबर जोड्या लावून दिलेलं आहे. ओके. येस. नेक्स्ट प्रश्न आपण पाहू आता. नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलेले होते? ओके. राईट. तर याचं उत्तर आहे वसाहतीचे स्वातंत्र्य मिळविणे. नेहरू अहवाल कधी होता, काय होता, हे सगळं आपण विश्लेषण नंतर पाहू. सध्या मी तुम्हाला फक्त काय करतो, उत्तर सांगून देतो. ओके, कोणचं बरोबर आहे ते. वसाहतींचे स्वातंत्र्य मिळवणे हा हे त्याचं उत्तर आहे. ओके. येस. नेक्स्ट पाहू आता. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? ओके. तर याचं उत्तर आहे लाला लजपतराय. ऑप्शन क्रमांक 3. ओके. लाला लजपतराय याचं आन्सर आहे. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स, लाला लजपतराय. ऑप्शन क्रमांक 3. ओके. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? खूप एकदम छान प्रश्न होता. बऱ्याच लोकांनी याचं उत्तर तात्या टोपेस मारलं असणार आहे. पण याचं ऍक्च्युअल आन्सर आहे नानासाहेब. ऑप्शन नंबर 3. नानासाहेबांच्या अंडर अंडर तात्या टोपे काम करायचे. आणि झाशीच्या राणीच्या अंडर पण त्यांनी काम केलेलं आहे तात्या टोपेने. ओके. वेळेचा अभाव आहे, नाहीतर हे प्रश्न एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याकडे भरपूर काही आहे. ओके. आता महिलांवर बरेच प्रश्न विचारले गेलेत बघा या पेपरमध्ये आपल्याला पाहायला भेटलं की. आणि बघा आता हा प्रश्न 6 नंबरचा. अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण? सरोजिनी नायडू, अनुसया साराभाई, कस्तुरबा गांधी, अरुणा असफ अली. ओके. तर याचं आन्सर स्पर्धा टीमला असं वाटतं की अनुसया साराभाई असे आहे. ओके. फॅक्ट्स आहे ते, याच्यामध्ये काही चेंज असे गोष्टी होत नाहीत, पण तरीही आयोगाचा एक वेगळा स्वॅग असतो. ओके. नेक्स्ट पाहू आपण 7 नंबरचं. हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले आहे? ओके. हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिलेले आहे? Options आहेत प्रियदर्शिका, हर्षचरित, रत्नावली आणि नागानंद. ओके. तर याचं डायरेक्ट मी तुम्हाला उत्तर सांगून देतो. याचं एक्सप्लेनेशन म्हणजे नेमकं आपण याचं पेपरचं पूर्ण विश्लेषण आपण नंतर करूयाच. सध्या तुर्तास मी तुम्हाला फक्त आन्सर सांगून देतो की याचं आन्सर आहे ए, सी आणि डी. ओके. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. ओके. प्रियदर्शिका आणि रत्नावली आणि नागानंद हे हर्षचरिता हे सोडून आपल्याला उत्तर लिहायचं अपेक्षित होतं इथे. ओके. पुढचा प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रजाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली? ओके.
तर राज्यसेवेचा पेपर विश्लेषण करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात, जसं की अशा टाईपचा प्रश्न प्रत्येक दरवर्षीच येतो. ओके. की कोणत्या म्हणजे शासकाच्या काळामध्ये कोणचे कोणचे प्रवासी आलेले होते, कुठले जपानहून आलेले, कुठले चीनहून आलेले, त्या सर्वांवर प्रश्न आलेला आहे. अब्दुल रजाक हे पण फेमस नाव आहे आणि त्याचं उत्तर आहे कृष्ण देवराय टू. ओके. ऑप्शन नंबर 4 हे त्याचा आन्सर आहे. ओके. ग्रेट. येस. ऑप्शन नंबर 4 हे त्याचा आन्सर आहे. देवराय असेल. ठीक आहे. येस. नेक्स्ट प्रश्न बघू आपण. स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्ती याच्या जोड्या लावा. ओके. तर इथं खूप छान अशी ट्रिक आपल्याला यूज करायची होती, ती म्हणजे की मुंबईची जोडी. ओके. मुंबईची जोडी जर तुम्ही लोकमान्य टिळक लावली, तर डायरेक्ट तुम्हाला याचं उत्तर आलं असतं. एचं 3 जरी लावलं तुम्ही, एचं 3, फक्त एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर दुसरा. ओके. तर हे एकदम इझी वाला टॅकल करण्यासारखा प्रश्न होता. बाकी वाचायची गरज सुद्धा नव्हती. आपलं कसं वेळ वाचला असता. ओके. प्रश्न 10वा तुमच्या स्क्रीनवरती आहे. सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहात कोणाचा सहभाग सॉरी कोणी सहभाग घेतला? कमलादेवी चट्टोपाध्याय, अंबिका चक्रवर्ती, कस्तुरबा गांधी की सरोजिनी नायडू. ओके. तर याचा आन्सर मी तुम्हाला टिक करून सांगतो की सरोजिनी नायडू हे त्याचा आन्सर आहे. राईट. सुलतानशाहीच्या शासन काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून घेतला जात असे? ओके. तर याचा आन्सर आहे 3 नंबर खिराज आणि जकात. ओके. आपण बरोबरात बरोबर देण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके. हा 12वा प्रश्न आहे तो चालू घडामोडीचा आहे. त्याच्यामुळे त्याचं विश्लेषण आपण नंतर पाहू. सर्वात सोपा प्रश्न मला हा वाटतो पेपर मधला, की खालीलपैकी कोण एल्फिस्टन फंडासाठी वैयक्तिक किती दिले? तर बघा ₹25,000 रक्कम दिली. तर एवढे पैसे देण्यासारखा एकच माणूस या लिस्टमध्ये आहे आणि ते म्हणजे आपले जगन्नाथ शंकर शेठ. ओके. याचं उत्तर आहे 3 नंबर. राईट. येस. नेक्स्ट पाहू. कोठारी कमिशनच्या शिफारसीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती म्हणतात? तर याचं मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगून देतो आता. 14 नंबरचा हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे ए आणि बी. ऑप्शन ए एक आहे वयाच्या 14व्या वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण आणि शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन. राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% खर्च करणं शक्य होतं का? एकदम लॉजिकल असा प्रश्न होता. ओके. आज पण शक्य होत नाही ते 10% शिक्षणासाठी खर्च करणं आणि त्यावेळी कसं होणार होतं? ओके. तर आपण 15वा प्रश्न पाहतोय. याचं उत्तर आहे, हे बघा, सिमुक हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? तर सातवहन या घराण्याचा संस्थापक होता. 15ची 15 आपण इतिहासची उत्तरं सांगितलेली आहेत. ओके. आणि दुसरा पेपर झाल्यानंतर आपण सर्वच पेपर विश्लेषण पाहू. चालेल ना? तूर्तास आपली रजा घेतो मग. धन्यवाद.